नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अकोल्यातील राजकारण तापलेलं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीबाबत मोठं वक्तव्य केले. जोपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत राजकीय घडामोडींचा हैदोस सुरूच राहील, असं आंबेडकर म्हणाले. अकोल्यात आमच्याकडे 42चा आकडा असल्याचा दावा करत सर्व पक्षांनी आधी आपापल्या आघाड्या कराव्यात, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोरे यांनी बदलापूर पोलिसांची भेट घेतली आहे. नीलम गोरे यांनी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी बदलापूर पोलिसांची सविस्तर चर्चा केली आहे. येवला शहरात वसंत पंचमी निमित्त प्रथमच विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. या अनोख्या आणि भक्तिमय उपक्रमामुळे संपूर्ण शहरात भक्तीचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. चिमुकल्या मुलामुलींना विठ्ठल आणि रुक्माई यांच्या वेशभूषेत सजवून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली होती. गडचिरोली पोलीस दलातर्फे नक्षल्यांचा गड आणि रेस्ट झोन म्हणून ओळख असलेल्या छत्तीसगड सीमेवरील अबुजमाड परिसरातील बिनागुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षातील हे पहिलं पोलीस मदत केंद्र असून त्यांचं भूमिपूजन आणि जनजागरण मेळावा आज संपन्न होणार आहे. वाशिमच्या पंचाळा गावात ग्रामसभेदरम्यान ग्रामविकास अधिकाऱ्यानं वार्षिक हिशोब न दिल्यानं संतप्त महिला पुरुषांनी आक्रमक होत ग्रामविकास अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली आहे. वाशिम ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गावकऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठलंय. गडचिरोली जिल्ह्यातील खनिज क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि क्षयरोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांना आता औषधांसोबतच सकस आहाराची साथ मिळणार आहे. पुढील 3 वर्ष संबंधित रुग्णांना दररोज पौष्टिक फूड बास्केटचा पुरवठा केला जाणार असून यामुळे रुग्णांच्या आरोग्यात जलद सुधारणा होण्यास मदत होणार आहे. अहिल्यानगरच्या राहुरीतील कनगर शिवारात वन विभागाच्या क्षेत्रात 40 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आलाय. एकच खळबळ उडाली आहे. सुधाकर किसन थोरात असं मृताचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता. पुढील तपास सुरू असून मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. सांगली शहरातील धामणी चौक येथे असणाऱ्या मयूर नर्सरीमध्ये लागलेल्या आगीमध्ये होरपळून महिलेचा संशयास्पद मृत्यू झालाय. निकिता शिव मनगुळे लोंढे असं आगीत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. निकिता मनगुळे लोंढे हिचा आगीत होरपळून मृत्यू झाला की तिचा पतीने घातपात केला, याबाबत विश्रामबाग पोलिसांकडून तपास केला जातोय. रत्नागिरीच्या कोकण नगर परिसरातील अतिक्रमण विरोधात नगर परिषद धडक मोहीम राबवते. पक्क बांधकाम केलेल्या मालकांनी मुदतवाढीची मागणी केली आहे. त्यानुसार सोमवारपर्यंत मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तात कोकण नगर, कीर्तीनगर, चरमालय परिसरात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.